राज्याच्या मंत्रिमंडळानं आज अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेत। वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि परीक्षेला बसण्याची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा सांगता येणार नाही। मृद आणि जलसंधारण महामंडळाच्या कर्मचारी आकृतीबंधाच्या फेररचनेला मंत्रिमंडळाला मान्यता दिली आहे। आता या विभागाला 2284 वाढीव पदं मंजूर केली आहेत। त्याशिवाय मोठ्या जलाशयातील गाळ मिश्रित वाळू काढण्याची परवानगी सुद्धा मंत्रिमंडळानं दिली आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली। कॅबिनेटनं आज अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले। मृदू आणि जलसंधारण विभाग आणि जलसंधारण महामंडळाच्या आकृतीबंधाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। नव्या आकृतीबंधामुळे 2284 वाढीव पदं मंजूर झाली आहेत। कुसुमाग्रज प्रतिष्ठानला दरवर्षी 10 लाख रुपये अनुदान तसंच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या साहित्य संस्थांना आता अनुदान मिळणार आहे। मोठ्या जलाशयातील गाळ मिश्रित वाळू काढण्याची परवानगी राज्य शासनानं दिली आहे। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला 3 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे। वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेला बसण्यासाठी सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा सांगता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे।